डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मनुस्वामी पिल्लई आणि कुलधर चलिहा या तिघांचे एक वेगळे संदर्भ घेऊन मी आपल्या आज समोर आलेलो आहे. भारतीय संविधानातल्या आर्टिकल 341चा अर्थ काढत असताना अनेक वेळेस आपल्याकडून चुका होत आहेत. सुप्रीम कोर्ट काहीतरी वेगळं सांगत आहे, महाराष्ट्राचं सरकार सध्या वेगळाच अर्थ काढत आहे आणि या सगळ्यामध्ये एक वेगळाच गोंधळ निर्माण झालेला आहे. हा गोंधळ आपण आज दूर करणार आहोत, कारण भारतीय संविधानातल्या कलम 341चे अधिकार नेमके राष्ट्रपतीला आहेत की राज्याला आहेत या गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे. आणि याचे जर अर्थ काढायचे असतील तर आपल्याला काही संदर्भ तपासावे लागणार आहेत. एक तर भारतीय संविधानाच्या कलम 341 मध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने नेमका काय अर्थ काढलेला आहे, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधान सभेमध्ये आर्टिकल 341 वरती चर्चा होत असताना या तिघांनी नेमकं काय सांगितलेलं आहे. या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पण भारतीय संविधानातल्या आर्टिकल 341 ची चर्चा करत असताना सुप्रीम कोर्टाने मागे जो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल दिला त्याच्यामध्ये वेगळा अर्थ काढलेला आहे, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याशिवाय राज्यांनी याचा वेगळाच अर्थ घेतलेला आहे हेही आपल्याला माहिती आहे. पण संविधान सभेतल्या चर्चेमध्ये नेमकं काय झालं होतं हे आपण आज बघणार आहोत आणि त्याचे काही संदर्भ मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. एक संदर्भ आहे पहिला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, दुसरा आहे मुनीस्वामी पिल्लई यांचा आणि तिसरा आहे कुलधर चलिहा यांचा. हे मुनीस्वामी पिल्लाई आणि कुलधर चलिहा हे दोघेही भारतीय संविधान सभेचे सदस्य होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत त्यांची काहीतरी चर्चा संविधान सभेमध्ये झालेली आहे आणि त्याचाच संदर्भ आज आपण बघणार आहोत. नेमकं या अनुसूचित जातीच्या यादीबाबतचे अधिकार नेमके कोणाला आहेत याची स्पष्टता या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचा जो संदर्भ आहे हा संदर्भ आहे संविधान सभेचा खंड 9 पृष्ठ 1637 ते 1639 वरती हा संदर्भ आपल्याला बघायला मिळणार आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे नेमकं, खरं तर हे कलम जे आहे हे कलम सुरुवातीला भारतीय संविधानामध्ये म्हणजे मूळ जे मसुदा होता त्या मसुदामध्ये आर्टिकल 300 मध्ये होतं. याचंच नंतर रूपांतर कलम 341 म्हणजे आर्टिकल 341 मध्ये झालेलं आहे. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्य दृष्टिकोन या बाबतीमध्ये काय होता हे थोडंसं स्पष्ट होणं गरजेचं आहे. संविधानावर अनुसूचित जातीच्या लांबलचक याद्यांचे ओझे पडू नये असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. म्हणजे अनुसूचित जातीची जी यादी बनवायची आहे ही यादी बनवत असताना संविधान सभेवरती किंवा संविधानावरती याची जास्त जबाबदारी येऊ नये किंवा त्याचं जे किचकट काम आहे ते किचकट काम संविधान सभेवरती येऊ नये, कारण जाती ओळखणं हे आणखीन बाकी होतं आणि त्याच्यामुळं अर्धवट याद्या तयार होतील. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामधले जे अधिकार आहेत हे अधिकार राष्ट्रपतींना देण्याचा विचार केलेला होता. राष्ट्रपतींना राज्यपालाच्या सल्ल्याने अधिसूचना काढण्याचे अधिकार या आर्टिकलच्या अंतर्गत देण्यात आलेले होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदा अधिसूचना प्रसिद्ध झाली की त्यात बदल करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ संसदेला असेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते. आणि या संदर्भामध्ये देखील त्यांनी असंच म्हटलेलं आहे की द ऑब्जेक्ट इज टू बी इलिमिनेट एनी काइंड ऑफ पॉलिटिकल फॅक्टर्स हॅव्हिंग अ प्ले इन द मॅटर ऑफ द डिस्टर्बन्स इन द शेड्यूल सो पब्लिश्ड बाय द प्रेसिडेंट. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी अपेक्षा होती की हे राष्ट्रपतींना अधिकार का असावेत आणि राष्ट्रपतीच्या पुढे जाऊन संसदेला हे अधिकार का असावेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. कारण एखाद्या राज्याला किंवा अधिकार इतरांना जर म्हणजे फक्त संसदेला जर अधिकार दिले गेले तर याच्यामध्ये राजकारण होऊ शकतं आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस एक पॉलिटिकल पार्टी अशा प्रकारचे आश्वासन देऊ शकते आणि या सगळ्या शेड्यूलमध्ये कुठल्या तरी याद्याला जातीला टाकूही शकते आणि कुठल्या तरी जातीला बाहेरही काढू शकते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की याचे अधिकार कुठल्याही राज्याला नसावेत, कारण राज्याच्या निवडणुकीमध्ये प्रादेशिक पक्ष अशा जातींना आश्वासनं देत असतात आणि त्या जातीला आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत असतात. हे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी हा सगळा गोंधळ इथे निर्माण झालेला आहे आणि अशा छोट्या छोट्या जातींना काही ना काही आश्वासनं दिलेली आहेत. आणि म्हणून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नको होतं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की एकदा अधिसूचना प्रसिद्ध झाली की त्यात बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेला असेल. राष्ट्रपती अधिसूचना काढतील, राज्यपालांच्या चर्चेनंतर काढतील. अधिसूचना काढल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचे अधिकार हे फक्त आणि फक्त संसदेला असतील, कुठल्याही राज्याला नसतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्ट म्हणणं होतं. आणि त्याचाच हा संदर्भ आहे. हा संदर्भ आहे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट व्हॉल्यूम 9 पेज नंबर
1637 याचा संदर्भ आपल्याला माहिती आहे की अनेक खटल्यामध्ये देखील याचा संदर्भ दिला गेलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की राजकीय हस्तक्षेप जो आहे हा हस्तक्षेप थांबला पाहिजे आणि पारदर्शकता आली पाहिजे. यादीतील बदलामध्ये राजकीय घटकांचा खेळ होऊ नये हा या पाठीमागचा मुख्य उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता की राजकीय घटक ज्यावेळेस या बाबतीमध्ये खेळ करतील त्यावेळेस हा सगळा गोंधळ निर्माण होईल आणि म्हणून पारदर्शकता आली पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचे सगळे अधिकार हे राष्ट्रपतींना दिले आणि संसदेला दिले, ते कुठल्याही राज्याला दिलेले नाहीत. संसदेची सर्वोच्चता म्हणजे काय तर राष्ट्रपतीच्या यादीत कोणत्याही जातीचा समावेश किंवा वगळणे हे संसदेच्या कायद्यानेच झालं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. याच्यामुळे काय होईल नेमकं तर याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी अनुसूचित जातीच्या यादीत फेरफार करण्यापासून संरक्षण मिळेल आणि तोच मुद्दा मी 2024च्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगतोय की राजकीय फायद्यासाठी फक्त हे फेरबदल करणे सुरू आहे. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच ओळखलेली होती आणि म्हणून हा राजकीय फेरबदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच्यामध्ये नको होता आणि म्हणून त्याच्यापासूनच प्रतिबंध घालण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीला म्हणजे हे जे काही आपल्याकडे आता घडत आहे याला प्रोटेक्शन मिळावं आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस फक्त राजकीय फायद्यासाठी केले जाऊ नयेत याची काळजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीमध्ये घेत होते आणि तीच गोष्ट समजून घेऊन त्यांनी कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या डिबेटमध्ये हे सांगितलं की याचे कोणतेही अधिकार हे राज्यांना नसले पाहिजेत. आता त्याच्या पुढे जाऊन कुलधर चलिहा यांनी जी दुरुस्ती सुचवलेली होती ही दुरुस्ती काय होती हे एकदा बघणं गरजेचं आहे. जी दुरुस्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणानं नाकारली त्याचा देखील संदर्भ मी आपल्या समोर ठेवलेला आहे. कुलधर चलिहा यांना असं वाटत होतं हे दुरुस्ती क्रमांक किती होतं हे बघा. दुरुस्ती क्रमांक 209 म्हणजे संविधान सभेमध्ये ज्या काही दुरुस्त्या येत होत्या त्यातलेही दुरुस्तीचा होता. चलिहा यांनी जो प्रस्ताव मांडला होता त्या प्रस्तावामध्ये राष्ट्रपतीच्या निर्णयासोबत राज्य विधिमंडळाला म्हणजे स्टेट लेजिस्लेचरला देखील अशा प्रकारचे अधिकार असावेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगत होते ना की इथे राज्यांना अधिकार नसावेत तर चलिहा यांचं म्हणणं होतं की राज्यांना अधिकार असले पाहिजेत. अशा प्रकारची दुरुस्ती त्यांनी मांडलेली होती कारण राज्य एखाद्या जातीला जर ओळखत असेल किंवा त्या जातीसाठी जर काही करू इच्छित असेल तर ते लगेच त्या यादीमध्ये त्याचा समावेश करेल असं त्यांना वाटत होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की निवडणुकीच्या तोंडावरती अशा छोट्या छोट्या काही जातींना वेगळी आश्वासनं दिली जातील त्यांना त्या यादीमध्ये टाकलं जाईल आणि हा सगळा गोंधळ निर्माण होईल. पण चलिहा यांना वाटत होतं की हे राज्याच्या विधिमंडळाला अधिकार असले पाहिजेत. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की इथे राज्य राजकारणापुरतं म्हणजे राजकीय खेळी करू शकतात आणि निवडणुकीपुरतं एखाद्या जातीला त्याच्यामध्ये समावेश करू शकतात, त्यांची मतं घेऊ शकतात. आणि म्हणून चलिहा यांना असं वाटत होतं की या प्रक्रियेत प्रांतीय विधानसभांकडे दुर्लक्ष केलं असं त्यांना वाटत होतं. म्हणजे विधानसभेच्या अधिकाराकडे दुर्लक्ष झालेलं असं चलिहा यांना वाटत होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की हे दुर्लक्ष नाही आहे तर हे राज्य भविष्यामध्ये जे खेळी करणार आहेत त्याच्यापासून मिळणारं हे संरक्षण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की राज्याला याच्यामध्ये काही अधिकार नसतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. याचा संदर्भ देखील त्याच याच्यामधला आहे कारण ही डिबेट कंटिन्यू त्यावेळेस झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चलिहा यांचा युक्तिवाद असा होता की राज्यपाल आणि संसद प्रांतीय विधानसभांना यात आवाज नाही म्हणजे संसदेच्या आदेशांना न डावलता राज्यांनाही अधिकार मिळावा असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं होतं की संसदेलाही अधिकार असावेत आणि राज्यालाही अधिकार असावेत. म्हणजे संसदेचे अधिकार डावलून नाही तर संसद आणि राज्य या दोघांनाही याच्यामध्ये अधिकार असावेत. त्यामुळे काय होईल तर राज्यपालांच्या अधिकाराचे त्यांनी स्वागत केले परंतु लोकशाही संस्था म्हणून विधानसभेच्या सहभागाचा त्यांनी आग्रह धरला. त्यांना असं वाटत होतं की संसदेप्रमाणेच विधानसभा देखील एक लोकशाहीचं सभागृह आहे त्याच्यामुळे दोघांनाही अधिकार असावेत असं त्यांना वाटत होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की याच्यामुळे राजकीय खेळी खेळली जाऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणखीन एक संविधान सभेमधले सहकारी होते मुनिस्वामी पिल्लई. या मुनिस्वामी पिल्लईंचा देखील संदर्भ मी ते दिलेला आहे. संसदीय अधिकारांचं त्यांनी समर्थन केलं आणि त्यांनी सांगितलं की इथे राज्यांना अधिकार नसले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्यांनी मसुदा समितीचे आभार मानले आणि या यादीत फेरफार करण्याचे अधिकार केवळ संसदेकडेच असतील असं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी संविधान सभेचे आभारी मानलेत. बघा त्यांनी म्हटलेलं आहे की यादीत फेरफार करण्याचे अधिकार हे केवळ संसदेकडे असतील. म्हणजे काय आहे तर हे स्पष्ट आहे की यादीमध्ये म्हणजे आर्टिकल 341 मध्ये फेरफार करण्याचे अधिकार हे फक्त आणि फक्त
संसदेला असतील. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही तेच सांगतायत, मुनीस्वामी पिल्लाई ही तेच सांगतायत, आणि याच्या अगोदर जो संदर्भ आपण बघितला ज्याची दुरुस्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फेटाळली ते चलिहा यांची जी दुरुस्ती होती ती फेटाळली. म्हणजे काय झालं, तरी तर राज्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार तत्कालीन परिस्थितीमध्ये दिले नाहीत. मुनीस्वामी पिल्लाई यांची जी दुरुस्ती होती ती स्वीकारली गेली आणि चलिहा यांची जी दुरुस्ती आहे ती दुरुस्ती नाकारली गेली. याचा अर्थ स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या यादीचे अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना असावेत आणि संसदेला असावेत, अशा दोनच गोष्टीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते. यातल्या चलिहा यांची जी दुरुस्ती आहे, जे राज्यांना अधिकार देते, ती दुरुस्ती नाकारली. म्हणजे संविधान सभेमध्ये किती स्पष्टता होती ते बघा. ही गोष्ट आता जे आरक्षणाचं उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये राज्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत ना, त्या बाबतीचं क्लॅरिफिकेशन करण्यासाठी ही डिबेट खूप महत्त्वाची आहे. जेव्हा जेव्हा संविधानामध्ये काही आपल्याला नवा शोध लावायचा असतो किंवा कुठेतरी डिफिकल्टी आलेली असते, त्यावेळेस संविधान सभेमध्ये नेमकी याच्यावरती काय चर्चा झालेली आहे हे बघणं सुप्रीम कोर्टाचं काम असतं, आणि हे नव्याने त्यांनी बघितलं पाहिजे की त्यावेळेस नेमकी काय डिबेट झालेली आहे. विरोधामागची कारणं काय होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की प्रांतीय मंत्री स्वतंत्रपणे वागणाऱ्या हरिजनावर कारवाई करू शकतात. म्हणजे काय, तर छळाची भीती होती. सामाजिक छळवणूक होईल, केवळ व्यक्तीचाच नाही तर संपूर्ण समुदायाचा छळ होण्याची शक्यता असते. सुरक्षेची हमी म्हणजे संसदेच्या हस्तक्षेपामुळे प्रांतीय राजकारणापासून संरक्षण मिळेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि अनुसूचित जातीच्या व्याख्येत संसदेचा शब्द अंतिम असणे हाच खरा धोका टाळण्यामागचा मार्ग आहे. म्हणजे संसदेचा शब्द हा अंतिम मानला पाहिजे, राज्याचा नाही. त्याच्यामुळं संसदेला हे सगळे अधिकार दिले गेले. जर राज्यांना अधिकार दिले तर प्रत्येक राज्य आपापल्या पद्धतीने वेगळं काहीतरी करेल आणि हा गोंधळ निर्माण होईल. त्याच्यामुळं अंतिम शब्द हा संसदेचा असेल आणि संसदेला या बाबतीमधले सगळे अधिकार असतील, आणि हाच एक धोका टाळण्याचा मार्ग आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं, आणि म्हणून त्यांनी हे अधिकार संसदेला दिले. आता महत्त्वाचं म्हणजे ही जी चर्चा आहे या चर्चेमध्ये काय निष्कर्ष निघतो, तर कलम 300 वर विस्तृत चर्चा झाली. चलिहा यांची जी दुरुस्ती होती, जी राज्यांना अधिकार देत होती, ती नाकारण्यात आली. मंजुरी मूळ मसुदा कलमाला संमती मिळाली. म्हणजे काय, तर आर्टिकल 300 जे होतं हे आर्टिकल 300 याचे अधिकार सगळे राष्ट्रपतींना असतील, आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचे अधिकार हे संसदेला असतील. हे आर्टिकल 341 म्हणून आपण नंतरच्या काळात त्याला बघितलं, आणि कलम 341 यालाच संविधानात कलम 341 म्हणून, म्हणजे 300 लाच कलम संविधानामध्ये 341 म्हणून मान्यता देण्यात आली. आणि यामुळे राज्यांना राष्ट्रपतींच्या यादीत फेरफार करण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही. हे या डिबेटमध्ये स्पष्टपणानं आपल्याला दिसायला लागतं. त्याच्यामुळं आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे आता की यादीत नवीन राज्यांचा जातीचा समावेश करण्याचे राज्याचे अधिकार हे 0 आहेत. संसदेचे अधिकार याला पूर्ण अधिकार आहेत. जर एखादी जात याच्यामध्ये ऍड करायची असेल तर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यादीतून जात वगळण्याचे अधिकार राज्याचे अधिकार 0 आहेत. याचे पूर्ण अधिकार संसदेला आहेत. आणि यादीचे पुनर्रचना वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्याचे अधिकार हे घटनाबाह्य आहेत आणि संसदेचे अधिकार हे कायदेशीर आहेत. हे एवढं साधं गणित आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आर्टिकल 341चं महत्त्व काय आहे माहिती आहे आपल्याला, की हा समूह एक जिन्सी वर्ग आहे असं त्यावेळेस म्हटलं गेलं आणि त्याला एकत्र आणलं गेलं. आणि क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या रिपोर्टमध्ये देखील त्यांनी हा समूह एक जिन्सी आहे असं म्हटलेलं आहे. जरी सुप्रीम कोर्ट याला एक जिन्सी नाही असं म्हणत असलं तरीही संविधान सभेने याला एक जिन्सी ठरवलेलं आहे. आणि क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या रिपोर्टमध्ये देखील त्यांनी याला एक जिन्सीच म्हटलेलं आहे. यामुळे काय झालं तर राष्ट्रपतींच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व जाती संविधानाच्या उद्देशासाठी एक वर्ग मानल्या गेल्या. कशामुळं तर हे एक जिन्सी आहेत, होमोजेनियस आहेत म्हणून याला एक वर्ग मानलं गेलं. जरी जन्मजात जाती वेगवेगळ्या असल्या तरी कायदेशीररित्या त्या एकाच प्रवर्गाचा भाग आहेत असं म्हटलं गेलं. आणि हा विषय इथे क्लोज केला गेला आणि त्यांना सांगितलं गेलं की याच्यामधले जे सगळे अधिकार आहेत हे सगळे अधिकार राष्ट्रपतीला आणि संसदेला असतील. राज्याचे अधिकार या बाबतीमधले 0 असतील. आर्टिकल 341च्या बाबतीमधले हे सगळे संदर्भ तुम्हाला कसे वाटले हे सांगायला विसरू नका. यामुळे आपली काही स्पष्टता झाली आहे का आणि सुप्रीम कोर्टाने ही डिबेट पुन्हा तपासली पाहिजे का, आपलं नेमकं म्हणणं काय आहे हे सांगायला विसरू नका. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून याच्या
आर्टिकल 341च्या बाबतीमध्ये लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती होईल.